आज आपण थोडं पाहणार आहे की देवाचं वचन आपल्या संगती काय बोलतं. जर रोमकराचं पत्र याचा 4 अध्याय आणि 21 वचन काय सांगतं बघा. आणि देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करावयासही आणि देवाने दिलेलं आपलं अभिवचन पूर्ण करावयास समर्थ आहे अशी त्याची पक्की खात्री होती. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आज आपण पाहणार आहे की अभिवचन म्हणजे काय. बायबलमध्ये अभिवचन कशाला म्हटलेलं आहे आणि अभिवचन म्हणजे काय. आणि आज जे वचन आता आपण वाचलेलं आहे रोमकराचं पत्र याचा 4 अध्याय आणि 21 वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की देव जो अभिवचन देतो ते अभिवचन काय करतो, देव पूर्ण करतो. हालेलुया. तर अभिवचन म्हणजे काय माहितीये का. अभिवचन म्हणजे देवाने दिलेलं एक प्रॉमिस, देवाने दिलेला एक वचन आहे किंवा त्याला करार पण असं म्हटलं जातं. बायबल जर तुम्ही वाचाल तर देवाने दिलेलं एक प्रॉमिस आहे. काय प्रॉमिस आहे की मी अशी गोष्ट तुमच्यासाठी करणार, मी ही गोष्ट तुमच्या जीवनामध्ये करणार. त्याला बायबलमध्ये जर तुम्ही बघाल तर त्याला बायबलमध्ये काय म्हटलेलं आहे, अभिवचन म्हटलेलं आहे. तर देवाची खूप इच्छा आहे. या जगामध्ये चालत असताना आम्ही बघतो की देव मनुष्याकडून काय अपेक्षा करतो माहितीये का. काय अपेक्षा करतो देव की मनुष्याने काय करायला पाहिजे, जे देवाने दिलेले अभिवचन आहेत ना बायबलमध्ये, त्या अभिवचनावरती विश्वास ठेवून काय करायला पाहिजे, मनुष्याने जीवन जगायला पाहिजे असं देव खूप अपेक्षा करतो. परंतु काय होतं माहितीये का, आम्ही कधी कधी त्या अभिवचनावरती काय करत नाही, विश्वास ठेवत नाही. कधी कधी आम्ही त्या अभिवचनाकडे दुर्लक्ष करतो. कधी कधी देवाने दिलेल्या अभिवचनावरती आम्ही विश्वास ठेवत नाही. म्हणून या जगामध्ये चालत असताना कसं आम्ही जीवन जगतो माहितीये का, दुःखामध्ये, कष्टामध्ये, क्लेशामध्ये, आजारामध्ये, आपत्तीमध्ये, छळणुकीमध्ये आम्ही काय करतो, जीवन जगतो. पण असं जीवन जगावं हे परमेश्वराची इच्छा नाही आहे. परमेश्वराची इच्छा काय आहे की मनुष्याने देवासंगती एक मन व्हायला पाहिजे, देवासंगती एक होऊन आनंदामध्ये जीवन जगायला पाहिजे असं देवाचं मन आहे. परंतु जर बायबल बघितलं ना तर भरपूर वेळेस आम्ही काय करतो, अभिवचनावर विश्वास ठेवण्यासाठी काय होतो माहितीये का, असफल होतो, असहाय्य होतो. म्हणून परमेश्वर पण काय करतो माहितीये का, काय करतो, मग त्याचं अभिवचन आम्हाला काय करतो माहितीये का, आठवण करून देतो. काय करतो देव, त्याचं अभिवचन देऊन आम्हाला आठवण करून देतो. काय आठवण करून देतो की हे अभिवचन मी तुला दिलेलं आहे. तुझ्या समोर परिस्थिती कशी पण असू दे, या जगात चालत असताना भरपूर वेळेस आमच्या जीवनामध्ये अशा भरपूर समस्या येतात, भरपूर वेगळे